ही डाळ भिजत ठेवली होती। आता याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं। तुम्हाला सकाळी करायचं असलं तर रात्रभर तुम्ही भिजत ठेवा किंवा 3-4 तास डाळ भिजवली तरी चालेल। आता हे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊ। थोडीशी डाळ आपण वरून घालण्यासाठी बाजूला ठेवूया। त्या डाळीमध्ये मिरची, आलं आणि जिरं हे सगळं मिश्रण आपण जाडसर वाटून घेणार आहोत। हे बघा, मी वाटून घेतलेली डाळ ही जाडसरच ठेवायची अशी रवा, म्हणजे वडे कुरकुरीत होतात। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण ही डाळ ठेवलेली आहे ती मिक्स करूया। कांदा घालूया थोडासा, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही घातला तरी चालेल। आणि कोथिंबीर घालूया, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे पण तांदळाचं पीठ घालूया। तो तांदळाच्या पिठामुळे आणखीन कुरकुरीतपणा येतो आणि जरा बाइंडिंगला मदत होते। आता हे सगळं मिक्स करूया हाताने। मी फक्त चणा डाळच वापरलेली आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये मूग डाळ किंवा थोडीशी 1 चमचा उडीद डाळ वापरली तरी चालते, पण फक्त चणा डाळीचे पण वडे छान होतात कुरकुरीत असे। आता हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपण याचे वडे तयार करणार आहोत। आपल्याला किती लहान आकाराचा मोठा हवा आहे त्याप्रमाणे करायचा, मीडियम आकाराचा। हे बघा, असे वडे तयार करून घ्यायचे। वडे मी करून घेतलेले सगळे। आता हे आपण तळून घेऊया। तेल घालूया आपण तळण्यासाठी। आता आपण तेल तापले का बघूया। तेल गरम झाले, आता आपण वडे तळून घेऊया। हे वडे खूप कुरकुरीत खुसखुशीत असे होतात तयार आणि जास्त वेळ पण करायला लागत नाही। आणि चण्याच्या डाळीचे असल्यामुळं याला तेल जास्त लागत नाही आणि तेलकट पण हे वडे होत नाहीत। मस्त कलर आलेला आहे, हे वडे तळून झालेले। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आता मी हे सगळे वडे असे तळून घेते।